नमस्कार मंडळी, मी रेणुका कुटतरकर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. तर हा संडेचा व्हिडिओ होता, महाशिवरात्री दिवशीचा व्हिडिओ होता. थोडासा लेट पोस्ट करते. तर आदित्य आणि आरुष हे दोघे जण कुडामध्ये आलेले, त्यांना सुट्टी होती ना, त्याच्यामुळे ते कुडामध्ये आलेले. काही ना काही त्यांना खायचं होतं म्हणून बघा आम्ही त्यांना केक अँड बेक या कॅफेमध्ये आलेलो. तर कॅफे खूप भारी होती आणि कॅफेचा ॲम्बियन्स तर एवढा भारी होता ना. मी फर्स्ट टाईम या कॅफेमध्ये आलेले. आदित्य आणि आरुषला ना पिझ्झा, बर्गर अशा प्रकारचे पदार्थ खूप आवडतात. त्यामुळे मी त्यांच्यासोबत का होईना पण आज ह्या मी कॅफेमध्ये आलेले. बघत होतं, मस्त वाटत होतं. वरून ना व्ह्यू भारी वाटत होता बघा. आदित्य आणि आरुषला आवडतं म्हणून बघा पिझ्झा ऑर्डर केलेला. त्याच्यानंतर आम्ही पेस्ट्री पण ऑर्डर केलेली. पेस्ट्री त्या दोघांना आवडणारी होती. पेस्ट्री आम्ही ऑर्डर केलेली. बघा ह्या साईडला सुमित आणि पप्पा बसलेले, आम्ही चौघजण त्या साईडला बसलेलो. सुमित असला ना की आदित्य आणि आरुष यांना खूप मजा मस्ती चालत होती. तुला ना नेहमी ना कुठे केली ना की त्यांची मजा मस्ती चालत होती. त्यांना काय ना काय दिसतं, त्याच्यावर त्यांचं पूर्ण टाईमपास ते करत असतात. मेन्यू कार्डमध्ये बघत होतं अजून काय काय वेगवेगळं आहे ते. जसं मेन्यू कार्ड वगैरे बघून झालं तसं आम्ही खायला वगैरे बसलो. आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जायचं आहे. ते आम्ही कुठे जाणार ते पण दाखवते. आदित्य बघा हाय करतोय आणि आदित्यची मजा मस्ती पण तुम्हाला बघायला भेटेल बघा. अशा प्रकारे मजा मस्ती नेहमी करत असतो. खाता ते मोबाईल पण बघत होते. कारण आताच्या मुलांना ना मोबाईलचा वेळ खूप आहे. पूर्ण फॅमिली जेव्हा सोबत असते ना तेव्हा एक वेगळीच मजा असते. आणि ना आम्ही काय ना काय असं कुठे प्लॅन करत असतो. छोटे मोठे का होईना पण आमचे असे प्लॅन चालत असतात. काय झालेलं की आम्हाला संडे सुट्टी होती आणि आदित्य आरुष शनिवारी ना माणगावला आलेले. त्याच्यामुळे त्यांना काही ना काय बाहेरचं खायचं होतं म्हणून ते म्हणाले आम्ही कुडामध्ये येतो. बोलले चालेल, कारण आज संडे पण होता आणि महाशिवरात्री पण होती. म्हटलं या म्हणून. आणि आज कसं काही ना काय बाहेरच खाण्याचा प्लॅन होता. ते पुढे पण मी दाखवते आम्ही काय जेवण करणार आहोत, काय काय खाणार आहोत ते पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओत दाखवते. पेस्ट्री पण आलेल्या, त्यांची पण टेस्ट बघा एकदम भारीच होती. त्याच्यानंतर पिझ्झा आलेला. पिझ्झा मी टेस्ट करून सांगते, तर टेस्ट एकदम केली तर एकदम भारीच होती. एका साईडला सुमितसाठी आणि आम्ही पिझ्झा ठेवलेला आणि एका साईडला आमच्यासाठी पिझ्झा ठेवलेला. आज सुमित ना पूर्णपणे मॅच बघण्यात बिझी होता, कारण आज भारत आणि पाकिस्तान मॅच होती. तसं खाऊन झालं तसं बघा आदित्य आणि आरुषने हात वगैरे धुतले. आता आम्ही पुढे मार्केटमध्ये जायला निघालो. आज माझ्यासोबत ताई म्हणजे माझी नणंद, आदित्य, आरुष, आई, पप्पा आणि सुमित आम्ही सर्वजण होतो. त्यानंतर आम्ही बघा मार्केटमध्ये आलेलो. तर ताईला ना साडी घ्यायची होती पाटणकरांच्या दुकानमध्ये. तर आम्ही पाटणकरांच्या दुकानमध्ये आलेलो आणि ना गाडीवरनं जाताना माझ्या डोळ्यात काहीतरी गेलेलं म्हणून मी डोळ्यानुसार चोळतच होते. बघा इथे ना नेहमी काय ना काय सेल वगैरे असतं आणि साड्या वगैरे ना खूप छान असतात. बऱ्याच वेळा आम्ही इथे साड्या वगैरे घेतलेल्या. दुकान पण ना खूप मोठं आहे, कारण खाली ना पूर्णपणे जेंट्स सेक्टर आहे. म्हणजे जेंट्ससाठी लागणाऱ्या हे कापड वगैरे ते शर्ट पीस पॅन्ट पीस वगैरे काय काय आहे. त्याच्यानंतर आम्ही थर्ड फ्लोअरला गेलेलो, कारण तिथे ना साड्या वगैरे होत्या. त्यांना काठपदरी साड्या वगैरे घ्यायचं होतं. ताईच्या काहीतरी फंक्शन होतं म्हणून ती साडी बघत होती. लेडीज ज्यावेळी दुकानात जातात ना त्यांना एखादी साडी ही नेहमी कधीच पसंत पडत नसते. ज्यावेळी 10-12 साड्या किंवा त्याच्यापेक्षा जास्त साड्या बघतात ना तेव्हा कुठे त्यांना एखादी साडी पसंत पडते. फायनली आम्हाला खूप वेळाने तिघांना मिळून एक साडी पसंत पडली. आम्ही 4 ते 5 साड्या घेतल्या आणि दुकानाच्या बाहेर निघालो ना. तर ताईला ड्रेस पण घ्यायचा होता, पण आम्ही अप्सरा म्हणून साईडलाच दुकान आहे त्या शॉपमध्ये आम्ही गेलो आणि तिथे पण ना ताईने ड्रेस वगैरे घेतले वगैरे खरेदी करून झालं ना. त्याच्यानंतर आम्ही ना अजून एका शॉपमध्ये गेलेलो, कारण बारीकसंग आम्हाला काही ना काही घ्यायचं होतं ते घेतलं वगैरे. त्यानंतर आम्ही रूममध्ये आलो. म्हणजे माझी रूम आईने आणि बघितली नव्हती, त्याच्यामुळे ती आई आणि सगळीजणांना रूममध्ये आली. 8:30 वाजले ना. तर मी आईला आणि बोलले काय जेवूनच जाऊ, पुन्हा माणगावला जेवण वगैरे बनवायला खूप वेळ लागणार होता म्हणून आम्ही ना जेवायला आलेलो. आणि आज रविवार जरी असला ना तरी महाशिवरात्र होते. महाशिवरात्रीला का आम्ही नॉनव्हेज खात नाही म्हणून आम्हाला व्हेज काहीतरी खायचं होतं. व्हेजमध्ये बघा आम्ही ना नाचण्याची भाकरी ऑर्डर केली आणि त्याच्याबरोबर झुणका आणि चवळीची उसळ वगैरे ऑर्डर केलेली, कारण जास्त ना पप्पा आणि भाकरीच खातात त्याच्यामुळे. त्याने आरुषला स्टार्टरला मी इथे गोबी मंचुरियन आणि व्हेज क्रिस्पी ऑर्डर केलेला. त्याच्यानंतर मेन कोर्समध्ये आम्ही ट्रिपल फ्राईड राईस ऑर्डर केलेला. म्हणजे असा होता आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.